ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। रायगडमधल्या रोह्यातील धाटा एमआयडीसीतल्या सुदर्शन कंपनीला मोठी आग लागली होती। अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलंय। रात्री 11:30च्या सुमारास कंपनीतल्या पिगमेंट प्लांटला ही आग लागल्याची माहिती आहे। यात कोणतीही जीवितहानी जरी झाली नसली तरी कंपनीचं मात्र मोठं नुकसान झालंय। दरम्यान आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट असून आगीचे लोळ उंच उडाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। आगीचे प्रचंड मोठे लोळ वातावरणात वरती उडाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातल्या धाटा इथल्या सुदर्शन कंपनीला रात्री 11:30 वाजता ही भीषण आग लागली आहे। पिगमेंट प्लांटमध्ये आग लागली आहे। सुदैवाने यात जीवितहानी टळली आहे, मात्र कंपनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आहेत आशिष घरत। आशिष, आग मिळवण्यात यश आले असं सध्याची अपडेट आहे। आता सध्या काय चित्र आहे? कूलिंग प्रोसेस सुरू झाली आहे का आणि भीती कमी झाली आहे का नागरिकांमधली? रोहा एमआयडीसी मधली संपूर्ण घटना आहे। रात्री जवळजवळ 11:30 वाजताच्या सुमारास ही सगळी आग लागली होती। सुदर्शन कंपनी जी धाटा एमआयडीसी आहे त्या कंपनीमधली ही कंपनी आहे आणि या कंपनीत जो डीसीएस प्लांट आहे त्यामध्ये एक बरा मोठा स्फोट झाला होता। या स्फोटाची तीव्रता इतकी होती की जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर अंतरामध्ये हा संपूर्ण या स्फोटाचा आवाज झाला होता आणि या आगीच्या ज्वाळा ज्या होत्या या खूप उंचावरती गेल्यामुळे आजूबाजूची लोक जी होती ही पूर्णपणे भयभीत झाली होती। परंतु अगदीच 1.5 ते 2 तासाच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं होतं आणि यामध्ये आता कूलिंगची प्रोसेस रात्रीपासून सुरू होती आणि कुठलाही मेजर घटना झालेली नाही सुदैवाने। आणि प्राथमिक माहिती मिळाली ती म्हणजे यामध्ये जो येलो पिगमेंट नावाचा जो प्रोडक्ट बनवला जातो त्यामध्ये त्याची स्टोरेज करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी हा स्फोट झाला होता। बरं, आशिष धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।